आदरणीय बिशप थॉमस डिसोजा, सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित धर्मगुरू, धर्म भगिनी आणि माझ्या अतिप्रिय नानभाट वासियांनो, आजच्या दिवशी संत पॉल परिवर्तनाचा हा सणाच्या सर्वांना प्रार्थनामय सदिच्छा, शुभेच्छा। आजचा दिवस समस्त नानभाटकरांसाठी अतिशय आनंदाचा, सौख्याचा आणि हर्षाचा आहे। ख्रिस्त सभेमध्ये 2025 हे वर्ष जुबली वर्ष साजरे होत असताना आपण आपल्या धर्मग्रामाचं हे सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करीत आहोत आणि या नानभाट चर्चा या 50 वर्षाच्या आध्यात्मिक प्रवासामध्ये एक सहप्रवासी म्हणून 7 वर्ष कार्य करण्याची मला संधी मिळाली, त्याबद्दल मी देवाला धन्यवाद देतो आणि तुम्हा सर्वांचे जाहीर या ठिकाणी आभार मानतो। गेल्या 50 वर्षामध्ये नानभाट धर्मग्रामाची बरीच उन्नती आणि प्रगती झालेली आहे। हे चर्चची नवीन वास्तू, आपल्या होली क्रॉस कॉन्व्हेंट स्कूल, त्याच्यानंतर आपले बसेन कॅथलिक कोऑपरेटिव्ह बँक, औद्योगिक क्षेत्रामध्ये अनेक उद्योजक म्हणून आपण केलेली औद्योगिक प्रगती उल्लेखनीय आहे। शैक्षणिक क्षेत्रामध्ये नानभाटवासियांनी अनेक कर्तृत्वाचे ठसे उमटवलेले आहेत आणि आपलं राहणीमान हे सुधारलेलं आहे, उंचावलेलं आहे। ही घरे आणि गावं आता विस्तारलेली आहेत, या सर्व जमेच्या बाजू आहेत। चर्च आणि शाळेमुळेच ही समृद्धी, ही भरभराट, ही सुबकता साकारलेली आणि आकारलेली आहे। हे आपण ख्रिस्ती श्रद्धावंत म्हणून नाकारू शकत नाही। हे जुबली वर्ष साजरे करीत असताना श्रद्धेचे यात्रेकरी म्हणून पवित्र जीवन जगण्यासाठी तो स्वर्गीय पिता आपल्या पुत्राद्वारे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं, प्रेरणेनं आणि संत पॉलच्या मध्यस्थीनं आपणास पाचारण करीत आहे। या जुबली वर्षामध्ये आपण श्रद्धेमध्ये वाढावेत, प्रभू येशू ख्रिस्ताच्या मूल्यामध्ये आपण घडावेत, प्रभू येशूच्या सुवार्तेचे प्रसारक आणि साक्षीदार आपण बनावेत, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पालकीय कार्यामध्ये आपण सक्रिय सहभागी व्हावेत, प्रभू निर्मित सृष्टीची आपण निगा आणि काळजी राखण्यामध्ये दक्ष आणि जागृत राहावेत, दीन दलितांचे, गोरगरिबांचे आपण आधारस्तंभ बनावेत आणि आपला आश्रयदाता संत पॉलच्या मध्यस्थीनं ही प्रभुचरणी याचना आणि आपणा सर्वांना प्रार्थनामय शुभेच्छा। थँक्यू, धन्यवाद।